एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा, भाजपची राष्ट्रवादी समोर अट। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रात एक मंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती। राजकारणात काहीही अशक्य नाही, दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसात एकत्र येणार। शिंदे ठाकरेंचंही भविष्यात मनोमिलन होणार, रवी राणांच्या दाव्यानं खळबळ। अर्थ खात्यावरून पडद्याआड घमासान, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांची उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा। अर्थ खातं देण्यास शिंदेंचा विरोध असल्याच्या बातमीनंतर बैठक। 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांसोबत चर्चा। उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द, जयंत पाटील आणि आव्हाडांच्या भेटीनंतर महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार। महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार। विशिष्ट पक्षाला अर्थ खातं देऊ नका असं शिंदे बोलणार नाहीत, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। जयंत पाटील शिंदे भेटीत राजकीय समीकरण असेल असं वाटत नाही, तटकरेंचं वक्तव्य। अर्थ खातं हे निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार। अर्थ खात्यासंदर्भात अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। तर जयंत पाटील अर्थ खातं उत्तम सांभाळू शकतात, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। केंद्रात मंत्रीपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद नसल्यानं प्रफुल्ल पटेल नाराज, मात्र दोन्ही पदं पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार, सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंबाबत न बोललेलंच बरं, ते कुणाचेही होऊ शकत नाहीत। रामदास कदम यांचा तटकरेंवर घणाघात, तर गटारात दगड मारून अंगावर घाण घेणार नाही, सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर। फडणवीस दिल्लीत गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार, भाजपचाच वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होईल, संजय राऊतांचं भाकीत। तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीत जातील, बन यांचं उत्तर। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढला, मात्र वांगचुक यांचं 9 किलो वजन घटलं, प्रकृती चिंताजनक। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलनावर ठाम। खासदार सुप्रिया सुळेंची सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी भेट, सुळेंकडून वांगचुक यांना उपोषण सोडण्याची विनंती। मनसे नेते अमित ठाकरेही उद्या जंतर मंतरवर जाणार। 22 जुलै रोजी मनसे मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार, चेंबूर दुर्घटना प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार, संदीप देशपांडेंची भूमिका। सांगलीच्या मिरज पंचायत समितीचं सभापती आणि उपसभापती पद अपात्र, अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडून काँग्रेसच्या तन्वी कमलेकरांचं पद रद्द, निवडणुकीतील अपारदर्शकता आणि सदस्य अपहरण प्रकरणी कारवाई। मुंबईच्या चेंबूरमधील मैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा ब्लास्ट, एका जणाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी, आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्या। कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी, भंडारा गोंदियासह नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस, सोलापूरमध्ये तब्बल 1.5 महिन्यानंतर मुसळधार पाऊस, खरीप पिकांना मोठा दिलासा, शेतकऱ्यांमध्ये आनंद।